वांग्याची भाजी आणि रोडगे म्हटलं की अमरावतीकरांच्या तोंडाला पाणी सुटायला वेळ लागत नाही. विदर्भाच्या म्हटलं तरी चालेल. रोडगे ही विदर्भ स्पेशल आहे. नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी काल पुरणपोळी केली होती आणि गोड जेवून दमलं होतं. त्याच्यामुळं आज काहीतरी विशेष करायचं. विशेष म्हटलं की रोडगे येतातच आणि रोडगेचा प्लॅन माझा सगळा पचकाच झाला. कारण यांना जायचं होतं बाहेरगावी. त्याच्यामुळं यांच्यासाठी मला वेळेवर बिट्ट्या कराव्या लागल्या आणि रोडगे कॅन्सल करावे लागले. त्याचं खूप मोठं दुःख होतं आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाले. मी सगळं आवर केलं कारण की संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लेडीज लोकांचं जे हळदी-कुंकू असतं ते दुसऱ्याच दिवशी असतं. त्याच्यामुळं सगळं घर आवर केलं, सगळं रेडी करून ठेवलं आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे साडी कोणती घालायची? हा प्रश्न सगळ्यांसाठी मोठाच असतो. तर मी हे कपाटातून एक स्पेशल साडी काढली आणि आज हेच घालायची असं ठरवलं. त्याच्यावरचं सगळं काढून घेतलं. त्याच्यानंतर तयारी करायसाठी घेतली, तयारी झाली आणि सासूबाईचे पाय वगैरे धुवून झाले आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या सगळ्या सासवा आहेत, त्यांचे सुद्धा पाय धुण्यासाठी मला जायचं होतं. तर तिकडे सुद्धा जायला वेळच झाला आणि अशा प्रकारे हळदी-कुंकू आटपलं. तर हा हळदी-कुंकाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू करतात की त्याच्या दुसऱ्या दिवशी करतात? हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट्समध्ये